श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। अमृतेश्वरी माता की जय। नमो विशतबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुचरित्राचा आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि या निमित्ताने काल आपण भगवान मूळपीठ दत्तात्रय त्यांचा जन्म आणि त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ यांच्या संदर्भामध्ये काल आपण कथा पाहिलेली आहे। श्रीपाद श्री वल्लभ हे दत्ताचे पहिले अवतार आणि मग त्यांचा जन्म झाला। जन्मानंतर ते गोकर्णाला काल आले होते। गोकर्णाच्या ठिकाणी 3 वर्षापर्यंत गुप्त रूपाने ते राहिले। म्हणजे काल मी सहज आता म्हटलं नवीन काहीतरी पाहावं म्हणून त्यांचं जन्माचं कॅल्क्युलेशन पाहिलं तर साधारणतः पिठापुरमला ते 16 वर्ष आहेत आणि नंतर सर्वत्र लिहितात की 14 वर्ष ते पुरोपूर नावाच्या क्षेत्राला होते। परंतु 1 वर्ष त्याने तीर्थाटन केलं म्हणजे 17 वर्ष झाले। 3 वर्ष ते गोकर्ण महाबळेश्वरला गुप्त रूपाने होते म्हणजे 20 वर्ष झाले आणि त्यांचं आयुष्य एकंदर 30 वर्षाचं आहे। तर पुढे सद्गुरुनाथ ज्या ठिकाणी गेले ते कुरोपूर क्षेत्र, तिथे 10 वर्षपर्यंत साधारणतः प्रॅक्टिकली जर विचार केला तर भगवान श्रीपाद श्री वल्लभ होते। त्या अश्वत्थ वृक्षाखाली संवाद सुरू आहे। सिद्ध आणि नामधारक दोघ जण बसलेले आहेत। दोघांनाही अतिशय आनंद होतो आहे। तो म्हटला की बाबा तू माझ्या बोध समुद्र जागृत केला। सिद्ध महायोगी त्याला म्हणाले आणि यालाही आनंद झाला की माझ्या घराण्यामध्ये सद्गुरूची कृपा आहे, पण माझ्यावर नसल्यामुळे या ठिकाणी तुमच्या योगाने ही कृपा मला निश्चित प्राप्त होणार आहे। कारण जो कोणी सद्गुरूची कथा पठन अथवा श्रवण करेल त्याच्यावर ऐहिक आणि पारलौकिक म्हणजे या लोकामध्ये सुख तर त्याला प्राप्त होतीलच, पण पारलौकिक सुख देखील त्यांना प्राप्त होतात अशी ती धारणा असल्यामुळे सिद्ध आणि नामधारक दोघेही अत्यंत आनंदामध्ये त्या ठिकाणी आहेत। आणि मग नामधारक म्हटला की का हो श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरू राय गोकर्ण महाबळेश्वरावरून नंतर कुठे गेले बरं? तेव्हा सिद्ध म्हणाले सांगतो सांगतो। सिद्धांनी त्याला सांगितलं की श्रीपाद श्रीवल्लभ पुढे कुरवपूर नावाच्या क्षेत्रामध्ये गेलेले आहेत आणि ते जाण्याचं कारण देखील पुढील अवताराचं प्रयोजन याच ठिकाणी असल्यामुळे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्या कुरवपुरामध्ये गेलेले आहेत। कुरवपूर काय तर कृष्णा नदीचं तीर आहे, त्याच्यामध्ये एक बेट आहे आणि त्या बेटावर श्रीपाद श्रीवल्लभ आजही आपण जर गेलो तर त्या ठिकाणी साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत आणि म्हणून त्यांचं अक्षय निवास स्थान
कुरोपूरला म्हटलेलं आहे भगवान दत्तात्रयाचं म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचं अक्षय निवास स्थान म्हटलेलं आहे. तिथे क्षय होत नाही, ते तिथे आजही आहे आणि लोक प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी जातात. कारण कुरोपुराला जायचं असेल तर थोडी मेहनत घ्यावी लागते, नदीतून जावं लागते. ते बेट त्या ठिकाणी आहे आणि तिथे गेल्यानंतर साक्षात सद्गुरूंचा दृष्टांत आपल्याला होऊ शकतो. असं हे कुरोपूर नावाचं क्षेत्र आहे. तिथल्या ज्या पादुका आहेत तिला श्रीपाद श्रीवल्लभ पादुका म्हणतात. त्या पादुकांचं जर दर्शन घेतलं तर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन होते अशी आपली धारणा आहे. असं हे कुरोपूर नावाचं कर्नाटकामध्ये रायचूर नावाचं एक जिल्हा आहे, परिसर, आणि त्या ठिकाणी ते बेट आहे. याच ठिकाणी आत्ता जो आपण मंत्र म्हणतो की नाही, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, तर वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी हे कुरोपूरला गेले असताना त्यांना दृष्टांत झाला आणि हा सिद्ध मंत्र त्यांना अगदी अपौरुषेय म्हणू आपण असा मंत्र त्यांच्या कानामध्ये आला आणि तो मंत्र त्यांनी सिद्ध केला. तो कुरोपूरचा मंत्र आहे, लक्षात घ्या. आणि तो सिद्ध मंत्र असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी या मंत्राचं पठण, विशेषतः पिशाच्य त्या या ठिकाणी असलेली निगेटिव्ह शक्ती ही सगळी नष्ट होते. या मंत्राचं हे मोठं सामर्थ्य आहे. अनेक संकट दूर होतात आणि म्हणून सर्वत्र हा जो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा सिद्ध मंत्र कुठे सिद्ध झाला तर तो कुरोपूर नावाच्या क्षेत्रामध्ये सिद्ध झालेला आहे. इथे साक्षात्कार झालेला आहे दृष्टांत यांना. पाचलेगावकर महाराज आपले खामगावचे हे देखील या कुरोपूरला गेले तर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभानी त्यांना दर्शन दिलेलं आहे. आर्त भावानी जेव्हा आपण त्यांना हाक मारतो तेव्हा त्या ठिकाणी आपण आरती आर्त भावाने केली तर भगवान त्या ठिकाणी प्रगट होतात. पाचलेगावकर महाराजांना देखील त्या ठिकाणी आणि दृष्टांत याचा झालेला आहे. आता इथे कुरोपूरला भगवान श्रीपाद श्रीवल्लभ त्या नदीच्या बेटावर थांबायचे आणि त्या ठिकाणी आराधना करायचे. ती आराधना करत असताना या कुरोपुरामध्ये एक अंबिका नावाची भक्त होती आणि तिचे जे यजमान होते ते देखील अत्यंत विद्वान होते. या दोघांचा संसार सुखी चालू असताना त्यांना एक पुत्र प्राप्त झाला. परंतु तो पुत्र लहानपणापासून मंदमती होता. त्याला पहिलीतून दुसरीत लोक त्याच्यासोबतचे गेले पण हा मात्र पहिलीतच राहिला. ते दुसरीतले तिसरीत गेले तरी हा पहिलीतच राहिला. याला वेदाचं ज्ञान नाही, त्याला कुठल्याच प्रकारचं ज्ञान नाही. एका अर्थाने त्याची बुद्धी ही कुंठित होती. त्याचे वडील विद्वान असल्यामुळे लोक म्हणायचे का हो कसा पुत्र जन्माला आला. त्याच्या वडिलांना देखील त्रास व्हायचा. कधी कधी ते ताडण करायचे म्हणजे त्याला मारायचे. तेव्हा त्यांची आई म्हणायची, त्या मुलाची आई म्हणायची की अंबिका की अरे जाऊ द्या, तो आपला एकुलता एक मुलगा आहे, असू द्या, आपल्याला का भारी आहे का, असं म्हणून ते वडील देखील त्याला सोडून द्यायचे. असं करता करता एक दिवस वडील त्यांचं निधन झालं तरी देखील हा मंदमती राहिला. लोक त्याला त्रास द्यायला लागले, लोक त्याला बोलायला लागले की अरे बाबा तू किती विद्वान माणसाचा मुलगा आहे पण तुझ्यामध्ये बुद्धी नाही, खायला काळ आणि भुईला भार अशी सगळी तुझी स्थिती असल्यामुळे काय फायदा. तुझ्या आईला भिक्षा मागावं लागून राहिलेली आहे. ती अंबिका भिक्षा मागायची आणि त्याच्यातून आपला उदरनिर्वाह करायची. लोक नावं ठेवायचे. पुढे हा मोठा झाला परंतु याच्या अज्ञानामुळे त्याला कोणी मुलगी देखील देईना. अशा वेळी काय करावं. शेवटी एक दिवस हा तिचा मुलगा आपल्या आईजवळ आला आणि म्हटला की आई माझी काही बुद्धी वाढत नाही, मी अत्यंत मंदमती आहे, लोक मला नाव ठेवतात, माझ्या वडिलांचं देखील नाव माझ्यामुळे गेलेलं आहे आणि तुला देखील माझ्यामुळे त्रास होतो. माझी अशी इच्छा आहे की या कृष्णा नदीमध्ये मी देह समर्पण करावा, मला परवानगी दे. तेव्हा आई म्हटली बाबा तूच एकटा कशाला करतो, मी देखील तुझ्यासोबत देह समर्पण करतो. कारण आपल्याला सर्वजण नाव ठेवतात आणि असे म्हणून कृष्णा नदीच्या तीरावर ही अंबिका आणि तिचा हा मंदमती मुलगा आणि देह समर्पण करण्यासाठी आलेले आहे. ते देह समर्पण करणार तितक्यात त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी यती पुरुष श्रीपाद योगी त्या ठिकाणी बसलेले आहेत. देह समर्पण करण्यापूर्वी आपण त्यांचं दर्शन घेऊ आणि त्यांचा कृपा आशीर्वाद जर झाला तर ही जी आपला देह समर्पण आहे तर कुठेतरी मोक्ष प्राप्त होईल. आणि म्हणून त्या अंबिकेने आपल्या त्या मतिमंद गतिमंद मुलाला आणि त्यांच्या समोर आणलेला आहे आणि साष्टांग दंडवत आणि त्या श्रीपाद योगींना त्यांनी घातलेला आहे.
तेव्हा श्रीपाद योगींनी अंतर्ध्यानाने लक्षात आलं हे काय करणार. तरी देखील विचारलं, बाई तू कोण आहे? त्याने सांगितलं, मी अंबिका आहे आणि हा माझा मुलगा मंदमती आहे, याचे वडील विद्वान होते. आता माझी अशी इच्छा आहे की मी त्या ठिकाणी माझा देह समर्पित करावा. काय करावं? तिने सांगितलं, बाई आत्महत्या करू नको. आत्महत्या हा काही आपल्या हिंदू धर्मामध्ये महापातक सांगितलेला आहे. पण मी काय करू म्हटले, असा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला. तर म्हटले, बाई तुला पुढच्या जन्मी चांगला पुत्र होईल, म्हणजे तुमच्यासारखाच पुत्र जन्माला व्हावा, म्हणून मीच तुझ्या पोटी पुढच्या जन्मी येईल. पण तू शनी प्रदोषाचं व्रत कर. तिला शनी प्रदोषाचं व्रत तिथे सांगितलेलं आहे. नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम, सूर्याचा पुत्र आणि यमाचा अग्रज असा असणारा शनी, त्याच्या उपस्थितीत भगवान शंकराची पूजा आणि त्या ठिकाणी तिने प्रदोष व्रत तिला सांगितलेलं आहे. त्याने सांगितलं, पुढच्या जन्मी जन्माला येशील, पण आता या जन्मात काय करायचं? आणि म्हणून भगवान आपल्या श्रीपाद श्रीवल्लभानी त्या अंबिकेचा जो पुत्र आहे मंदमती, त्याला अलीकडे बोलावलं आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर ते वाचस्पती करी प्रबंधू होडा अशा पद्धतीचं ज्ञान त्याला प्राप्त त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि मस्तकावर हात ठेवल्याबरोबर अपुलिया स्नेहाची या वागीश्वरी, जरी मुके या ते अंगीकारी, ते वाचस्पती शिखरी प्रबंधू होडा. सद्गुरूची जर कृपा झाली, हा प्रयोग करून पहा सगळ्यांनी. गुरुची आर्त आराधना करा. तुमच्या हृदयामध्ये ते वास करतात. तैसा हृदयामध्ये रामू, हृदयातले वास करणारे तुमच्या जिभेवर वास करतात. तुमच्या बुद्धीचा ताबा सद्गुरू घेतात आणि आपोआप तुमच्या याच्यातून, ज्याला म्हणतात स्पॉन्टेनियस फ्लो, असा उत्पन्न होऊ शकतो. सद्गुरूची आराधना केली पाहिजे. तशी आराधना हिने आर्तपणे केल्यामुळे तिचा जो मंदमती पुत्र आहे तो 3 वेदाचं त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि ही प्रदोष व्रत करायला लागलेली आहे. सिद्ध आणि नामधारकाचा संवाद चालू आहे. अत्यंत आनंदाने दोघं करून राहिलेले आहे. नामधारक म्हटला की का हो, आणखी काही कथा सांगा ना, माझं आणखी कान अतृप्त आहे आणि तुमची जी वाणी आहे ती अत्यंत सुंदर असल्यामुळे मला ते पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटून राहिलेलं आहे. मला तुम्ही सांगा ना. नंतर सद्गुरूंची आणखी एखादी कथा त्याने सांगितलं, सांगतो ना. पुराला सद्गुरुनाथ आहेत. रोज नदीच्या तीरावर जात आहे. कृष्णेचा काठ आहे सुंदर आणि त्या ठिकाणी ते जिथे आराधना करताय, तिथे साधना करताय, त्या जागेवर आणि एक रजक म्हणजे धोबी रोज त्या नदीमध्ये धुणं धुवायसाठी यायचा आणि दुरूनच सद्गुरूंना पाहायचा, दुरून नमस्कार करायचा. याला उपरती झाली आणि म्हणून तो सद्गुरू येण्यापूर्वी यायचा आणि सद्गुरू येण्यापूर्वी येऊन जिथे सद्गुरुनाथ बसायचे त्या जागेला सिंचन करायचा, सडा संमार्जन करायचा, रंगावली करायचा आणि सुंदर त्या ठिकाणी सेज त्या ठिकाणी तो निर्माण करायचा. सद्गुरुनाथ त्या ठिकाणी यायचे आणि अत्यंत आनंदाने साधना व्हायची. प्रसन्न त्या रजकावर ते झालेले आहे. पुढे हा रजक आणखी आणि सद्गुरूंच्या मठामध्ये जायला लागला, मठामध्ये सेवा करायला लागला. एका अर्थाने तो सद्गुरूंचा पट्ट शिष्य झाला. सद्गुरू रोज यायचे आणि कृष्णेच्या काठावर आराधना करत असताना तो तिथे धोबी आणि धुणं धुवायचा. सद्गुरूची त्याच्यावर कृपादृष्टी, नुसती नजर जरी सद्गुरूची पडली तर कृपादृष्टी होणार, असं त्यांचं नातं, इतकं सुंदर नातं सुरू असताना एक दिवस हा कृष्णा नदीच्या काठामध्ये आणि धुणं धुत असताना काही सैनिक आले आणि त्यांनी याला हटवलं, बाजूला व्हा, बाजूला व्हा. म्हटलं काय झालं? तर एक राजा, म्लेच्छ राजा आणि नौका विहार करण्यासाठी आलेला आहे. त्याच्या मोठ्या नौका आहे, मागे पुढे आणखी नौका आहे. दोन्ही काठावर सैन्य दळ आहे, हत्ती दळ आहे, घोडे दळ आहे, पाय दळ आहे आणि असा त्याचं वैभव पाहिल्यानंतर आणि मागे पुढे नौका, मध्ये त्याच्या महाराण्या आणि त्याच्यामध्ये अशा सुंदर अशा त्या नौकेमध्ये तो म्लेच्छ राजा विहार करून राहिलेला आहे. या रजकाने पाहिलं, अरे बापरे, काय सुंदर वैभव आहे या राजाचं, याचं किती नशीब असेल, काय याचं पूर्वजन्माचं फळ आहे की याला इतकं सुंदर आणि वैभव प्राप्त झालेलं आहे. हे ऐहिक सुख त्यांनी पाहिल्यानंतर त्या रजकाच्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला. याचं किती नशीब आहे, मला असं का नाही, मला रोज धुणं धुवायचं काम पडून राहिलं, मला जर असं भेटलं तर, असा मनात त्याच्या विचार आला. तो नौका विहार करत राजा निघून गेला आणि याने धुणं वगैरे धुतल्यानंतर तो सद्गुरू रायाजवळ आला. सद्गुरू रायाने त्याला बोलावलं, अरे रजका इकडे ये, काय तुझ्या मनात विचार चालू आहे? रजक म्हणला, काही नाही. सद्गुरुनाथ म्हणाले, श्रीपाद श्रीवल्लभ, अरे सांग काय मनात आहे? त्याने सांगितलं, तेव्हा माझ्या मनामध्ये
असा विचार आला की हा राजा किती भाग्यवान आहे. त्यांनी सांगितलं एवढंच ना, चल तू पण पुढच्या जन्मी आणि राजा होशील, पण म्लेंछ कुळामध्ये जन्माला येशील. तेव्हा त्या परिटाने त्या धोब्याने नमस्कार केला की नको नको, मला तुमची सेवा पाहिजे, मला काही राजा व्हायचं नाही. हा माझ्या मनामध्ये विचार, हा सहज विचार आलेला आहे. तो ऐहिक सुखाचा विचार हा शाश्वत विचार नाही. सद्गुरूची सेवा ही शाश्वत आहे, मला नको. पण सद्गुरूंनी सांगितलं बाबा तुझी इच्छा आहे आणि मी कल्पतरू आहे. तो का म्हणे कल्पतरू, आणि जी जी इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविती. आपल्या मनामध्ये जी जी इच्छा होते ते सद्गुरुनाथ पुरवतात. तुझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली ना, पुढच्या जन्मी तू म्लेंछ कुळामध्ये जन्माला येशील. आणि त्याला तथास्तु म्हटलं. पुढे हा बिदरमध्ये पुढे त्याची कथा येणार आहे, ती नंतर तुम्हाला सांगतो. आणि मग असं करत करत सद्गुरुरायांना वाटलं शिष्य संप्रदाय खूप वाढून राहिलेला आहे आणि या सगळ्या चमत्कारांनी लोक येत होते आणि उदार अंतःकरण असल्यामुळे सद्गुरुरायांना जे जे कोणी काय मागतील ते यांना पुरवावं लागत होतं. कधी कधी सृष्टीच्या नियमाच्या बाहेर जावं लागत होतं. आणि म्हणून सद्गुरुरायांनी ठरवलं की आता मी गुप्त रूपाने या ठिकाणी राहणार. मी तुम्हाला सांगितलं की श्रीपाद श्रीवल्लभांचा पुरवपुरामध्ये शाश्वत वास आहे, त्याच ठिकाणी ते राहतात. पण आता त्यांनी सांगितलं की मी काही काळ गुप्त रूपाने राहिलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरुराय अंतर्धान पावलेले आहे. सिद्ध आणि नामधारकाचा संवाद सुरू आहे. तेव्हा नामधारक म्हटला सिद्धांना की का हो अंतर्धान पावले म्हणजे गुप्त रूपामध्ये राहतात म्हणजे. तेव्हा नामधारकाला सिद्ध म्हणाले गुप्त रूपात राहतात म्हणजे ते केव्हाही प्रगट होतात, असे नाहीत का प्रगट होणारे आहेत. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुवंश विभीषणा, कृप परशुरामश्च सप्तैते चिरजीवना. चिरंजीव आहेत हे 7 जण आणि केव्हाही आत्ताही प्रगट आहेत. कोण कोण आहेत? अश्वत्थामा, बलिराजा, व्यासमुनी, हे जे सगळे कृपाचार्य, आपले कृपा परशुराम हे आत्ताही दर्शन देतात. माहूरला तर आत्ताही लोक सांगतात की दर्शन जे आर्त भावनेने देतात त्यांना परशुराम दर्शन देतात. हनुमान आजही चिरंजीव आहे आणि विभीषण आजही चिरंजीव आहे. म्हणून रामाची रणनीती लक्षात घ्या. हनुमंताचं तोंड नेहमी दक्षिणेला असते. का दक्षिणेला असते? कारण विभीषण हे जरी सज्जन असले तरी राक्षस कुळामध्ये आहेत. केव्हा त्यांच्यातला राक्षस जागृत होईल आणि ते केव्हा या देवत्वावर हल्ला करतील. आणि म्हणून एका चिरंजीवाकडे दक्षिणेमध्ये आहेत ते. म्हणून हनुमंताचं तोंड दक्षिणेकडे आहे आणि ते विभीषणावर लक्ष ठेवून आहे की बाबा तू सज्जन आहे, तुला आशीर्वाद, पण तुझ्यातला दुर्जन जर जागृत झाला तर मी तुझ्याकडे आहे. आणि म्हणून हनुमंत देखील हे आजही आहेत. हे सगळे नाहीत का? ते जर आहेत तर सद्गुरुराय श्रीपाद श्रीवल्लभ अक्षय रूपाने आहेत. त्याने सांगितलं का हो याचा काही पुरावा आहे का? नामधारक सिद्धांना म्हणाला की ते पुन्हा प्रगट झाले. म्हटले आहे ना, पुरावा आहे. कुंदकुर्ती नावाचं गाव आहे. या कुंदकुर्तीला डॉक्टर हेडगेवार जन्माला आले आणि ही जी मी कथा सांगून राहिलो तिथे वल्लभेश नावाचे एक सज्जन गृहस्थ होते. हे वल्लभेश डॉक्टर हेडगेवारांचे पूर्वज आहे, हे लक्षात घ्या. तर या वल्लभेशाला यांची भक्ती होती श्रीपाद श्रीवल्लभाची. आता हे कुंदकुर्ती कर्नाटक याच्यामध्ये आंध्र प्रदेशामध्ये बासरवरून जर आपण गेलो तर थोड्या जवळच अंतरावरती आहे. काही जणांना शक्य असेल त्यांनी गेलं पाहिजे. तर हे त्या बासर क्षेत्रावरून कर्नाटक हे जवळच आहे त्यांच्या. तर त्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभाच्या दर्शनासाठी दरवर्षी हे वल्लभेश जायचे. व्यापार उदीम करायचा, जो नफा होईल तो नफा करून त्या ठिकाणी जायचं आणि त्या नफ्यातून समाराधना आणि या पुरवपुराला तो करायचा. एक दिवस त्याने दमनी घेतली, सगळं साहित्य घेतलं, आपल्या सोबत जो नफा आला ते नफ्याचं द्रव्य त्याने घेतलं आणि त्या गाडीमध्ये बसून तो श्रीपाद श्रीवल्लभाच्या दर्शनासाठी निघालेला आहे. आता तो जात असताना एक 4 चोर, त्यांना असं वाटलं की याला लुटलं पाहिजे, याच्याजवळ भरपूर द्रव्य आहे आणि म्हणून ते त्यांच्याजवळ आले चोर आणि या वल्लभेशाला म्हटले की तुम्ही कुठे निघाले? यांनी सांगितलं मी पुरवपुराला चाललो श्रीपाद श्रीवल्लभाच्या दर्शनासाठी. त्यांनी सांगितलं असं का? आम्हाला देखील यायचं, आम्ही तुमच्या सोबत येऊ का? त्यांनी आनंदाने सांगितलं की काय हरकत नाही, कारण सज्जन जे असतात ते जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो का म्हटलेलं आहे? कारण ते वाकडे जे लोक आहेत त्यांना सरळ करण्यासाठी सद्गुरू आहे. आणि मग हे त्या ठिकाणी बसले. 14 जण निघाले आणि 5वे वल्लभेश
रस्त्यामध्ये त्याने काही अंतरावर गेल्यावर या चौघांनी त्याला लुटलं आणि लुटल्यानंतर त्याला मारून त्याचा शिरच्छेद केलेला आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर भगवान श्रीपाद श्रीवल्लभ अक्राळ विक्राळ धिप्पाड आणि असं एक अवधूत रूप त्यांनी धारण त्या ठिकाणी केलं आणि या चोरांना मारलं. त्यातला एक चोर घाबरत घाबरत यांच्यावर नतमस्तक झाला. मला मारायची इच्छा नव्हती, मी फक्त लुटण्यासाठी आलो. या सगळ्यांनी त्या वल्लभ वेशाला मारलेला आहे. तेव्हा सद्गुरूंनी विभूती काढलेली आपल्या झोळीमधून आणि सांगितलं की टाका त्याच्या मस्तकावर. त्याचं मस्तक त्या ठिकाणी जोडलं आणि वल्लभेश पुन्हा त्या ठिकाणी जन्माला आलेले आहे, म्हणजे पुन्हा जिवंत झाले. तेव्हा वल्लभेशाने त्या तिसऱ्या चोराला विचारलं की हे कोण मरून पडले, काय झाली घटना. तेव्हा त्यांनी सगळी घटना सांगितल्यानंतर वल्लभेशाने साष्टांग दंडवत घालून पुरवपुराला गेला आणि त्या ठिकाणी संतर्पण समाराधना त्याने त्या ठिकाणी केलेली आहे. ही कथा आपण त्या गीतामध्ये ऐकतो, चोरे द्विजासी मारिता मनजे, ही कथा या ठिकाणी आलेली आहे. तेव्हा सिद्ध आणि नामधारकाचा असा हा संवाद त्या ठिकाणी चालू असताना नामधारक म्हटला की का हो, आता तुम्ही तर सांगितलं अक्षय्य आहे, आता पुढे सद्गुरूंचा अवतार आणखी कुठे झाला का. त्याने सांगितलं झाला ना, महत्वाचा अवतार आहे. जे माझे सद्गुरू आहेत सिद्ध म्हणाले, त्यांचं नाव आहे श्री नृसिंह सरस्वती. त्यांच्या अवताराचं प्रयोजन आता मी तुला सांगणार आहे. एक कारंजा नावाचं गाव आहे, आपल्या जवळ आहे 67 किलोमीटर. कारंजाचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे देखील बोलावणं आल्याशिवाय नाही. अनेक जण, आता परवा एक चांगले गृहस्थ वाशिमला माझी चर्चा चालू असताना मी म्हटलं कारंजा माहिती आहे, पण गुरु मंदिर तिथे आहे त्याला माहीतच नाही अजून. इतक्या वर्षापासून ते राहतात. असे अनेक जण आहेत. हे कारंजाचं मंदिर अनेक वर्षपर्यंत लुप्त होतं. त्या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती म्हणजे 1905 साली तिथे चातुर्मास त्यांचा होता. त्यांना दृष्टांत झाला की इथे आहे म्हणून, आणि मग दृष्टांत झाल्यानंतर काही वर्षांनी, हे लक्षात घ्या, 1905ला दृष्टांत झाला. या कारंजामध्ये नृसिंह सरस्वतींचं जन्मस्थान आहे, म्हणजे गुरुचरित्रात असू नये तेच कारंजा हे माहीत नव्हतं. आता तिथे यांना दृष्टांत झाला, त्यांनी स्थान शोधलं ते, परंतु त्याचा जीर्णोद्धार झाला नव्हता. नंतर त्यांना गाणगापूर क्षेत्रामध्ये ब्रह्मानंद सरस्वती काशीचे, हे गुरुचरित्रातलं नाही, मी जास्तीचं तुम्हाला सांगून राहिलो, तर तिथे पंचगंगेश्वर नावाचं मठ आहे. त्या मठाचे मठाधिपती होते, ते यांना भेटले गाणगापूरला. आणि गाणगापुरात यांची अशी इच्छा होती ब्रह्मानंद सरस्वतीची की नृसिंह सरस्वतीचं एक मंदिर त्या ठिकाणी तयार करावं. म्हणून त्यांनी संगमरची मूर्ती जयपूरला आधीच सांगितलेली होती. तर यांनी सांगितलं बाबा इथे काय करू नको, तू कारंजाला जा. मग हे ब्रह्मानंद सरस्वती कारंजाला आले. ही गोष्ट 1920-21ची लक्षात घ्या. 20-21ला ब्रह्मानंद सरस्वती आले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते मंदिर पाहिलं, ती जागा विकत घेतली, लोकांना एकत्रित केलं आणि त्यानंतर 1934 साली ब्रह्मानंद सरस्वतींनी ही जी आत्ताची मूर्ती आहे ती तेव्हा तयार झालेली ती त्या ठिकाणी निर्माण केली, तिथे म्हणजे बसवली, स्थापना केली. ते काशी क्षेत्राला गेले. काशी क्षेत्राला 12 वर्षापूर्वीच, म्हणजे 1934च्या आधी 12 वर्ष त्यांना दृष्टांत झाला होता. आणि निर्गुण पादुका, त्या पादुका म्हणजे शाळीग्राम असतात आणि त्या गंडकी नदीमध्ये असतात. त्या गंडकी नदीतून, नर्मदा म्हणून आपण, तिथून त्यांनी आणलेल्या आहेत. त्या गोल त्या काशी क्षेत्रामध्ये 12 वर्ष होत्या आणि तिथे ब्रह्मानंद सरस्वतींनी त्याच्यावर आराधना केली, रोज अभिसिंचन केलं. आणि 1934 नंतर 1935 साली ह्या ज्या निर्गुण पादुका आहेत, आत्ताही आपण जर गेलो, त्याचं दर्शन सकाळ संध्याकाळ होते, त्याच्या चंदनाचं लेपन, त्याचाही योग असतो, दर्शन सगळ्यांना होत नाही. तर त्या पादुका त्यांनी काशी क्षेत्रावरून स्वतःच्या मोटारीत तिथे आणल्या आणि 1935 पासून त्या निर्गुण पादुकाची आणि तिथे आराधना होते. आपण त्या केल्या पाहिजे, कारण त्या निर्गुण पादुका साक्षात नृसिंह सरस्वतींनी सिद्ध करून दिल्या असाव्यात अशी आपली धारणा आहे. ही तुम्हाला मी कारंजाची कथा मुद्दाम सांगितली, ती गुरुचरित्रामध्ये नाही, पण आपल्याला माहीत असावं म्हणून. तर हे कारंजा नावाचं क्षेत्र आहे. या कारंजा क्षेत्रामध्ये मी तुम्हाला मगाशी जी कथा सांगितली अंबिकेची, जिचा मुलगा मंदमती आहे, त्या अंबिकेनी अंबा भवानी नावानी आणि कारंजा क्षेत्रामध्ये जन्माला आलेली आहे. आणि जन्माला आल्यानंतर काही दिवसानंतर तिथल्याच एका माधव नावाच्या आणि सद्गृहस्थाशी तिचा विवाह झालेला आहे. आता विवाह झाल्यानंतर
ती शनी प्रदोषाचं व्रत पूर्वजन्माच्या योगाने आपोआप तिच्याकडून होत गेलं आणि या शनी प्रदोषाच्या योगाने तिला सुंदर असा पुत्र प्राप्त झालेला आहे. आता या पुत्राचं वैशिष्ट्य असं आहे की आपले लेकरं जन्माला येतात तर क्या क्या करत भोंबलतात, पण हा काही भोंबलत नव्हता. तर हा जो पुत्र दिव्य तेजस्वी राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा जो जन्माला आला, तो रडायचा देखील ओम म्हणून आणि हसायचा देखील ओम म्हणून. तयाही सकल नारायणे व्यापोनी टाकिले. फक्त ओम म्हणायचा, लोकांना आश्चर्य वाटायचं, लोक त्याला पाहायला यायचे. पण हे किती काळ चालायचं? बरं, त्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो चमत्कारिक होता. तो आईचं इतकं दूध प्यायचा की दूध आटून गेलं. आई म्हटले की अहो एखादी गाय घेऊ आपण, किंवा एखादी स्त्री जिला दूध माय म्हणतात अशी बोलवायची का? असं जेव्हा त्यांनी लहानपणीच ऐकलं 6 महिन्याचा असताना, तेव्हा त्यांनी सौव्यकर म्हणजे उजवा हात आपल्या आईच्या स्तनाला लावल्याबरोबर 32 धारा क्षीर असं त्याच्यातून उत्पन्न व्हायला लागलं. त्यांना आश्चर्य वाटलं आई वडिलांना. प्रत्येक जण त्याला पाहायला लागले. पण आणखी चमत्कार, त्यांनी एका लोखंडाच्या सळईला हात लावल्याबरोबर ती सुवर्णाची झाली. लोकांना वाटलं बरं बापरे, हा चमत्कारी पुरुष आहे. लोक पाहायला यायला लागले, लहानसं लेकरू. पण आई वडिलांना नुसतं ओंकार हा शब्द हा काही काळ ठीक वाटतो. जैसा स्वभाव मायबापाचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोषी आधी. ज्ञानेश्वरीचं वर्णन आहे. आई वडिलांना बोबडे बोल जे आहेत ते ऐकावेसे वाटतात, कानावर पडावे अशी त्यांची इच्छा होते, आणि हा तर नुसता ओंकार ध्वनी करतो. आता काय करावं? आणि म्हणून ते जोरजोरात म्हणाले, बाबा असा कसा मुलगा आहे, हा नुसतं ओंकार ध्वनी आहे, आम्हाला बोबडे बोल ऐकायचे. तेव्हा त्यांनी असं सांगितलं, माझा व्रतबंध करा. अशी खून केली आणि व्रतबंध केल्याबरोबर त्या ठिकाणी तो 4 वेद म्हणायला लागलेला आहे. चतुर्वेदी झाल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला, आश्चर्य वाटलं की बापरे, हा दिव्य साक्षात्कारी कोणीतरी पुरुष आहे. त्याचं नाव होतं नरहरी. जातक वर्तवल्यावर त्याचं नाव नरहरी ठेवलं होतं. आता हे सगळं झाल्यानंतर व्रतबंधानंतर यांनी सांगितलं, हा काळ असेल 1385 साली त्यांचा साधारणतः व्रतबंध झालेला आहे. 1378ला त्यांचा जन्म झाला. इसवी सन 1378 व्रतबंध झाला. इसवी सन 1385. आणि त्यांनी सांगितलं आईला की आता मला तीर्थाटनाला जाऊ दे. आई म्हटली नाही नाही, असं होणार नाही. तर तिला पूर्वीचं स्वरूप दाखवलं. मी गंगेच्या काठावर बसलेला असताना, कृष्णेच्या काठावर मी तुला जो वर दिला ते सगळं पाहिल्यावर तुला दृष्टांत. महिने सांगितलं की ठीक आहे, आता तुम्हाला दृष्टांत दिलेला आहे. तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ आहात, इथे नरहरी रूपाने आलेले आहात, तुम्हाला परवानगी तर देईल, पण आमची काही सोय. त्याने सांगितलं की तुला 4 पुत्र होतील. पण सांगितलं की तसं नाही, 1 पुत्र होईपर्यंत तुम्ही थांबलं पाहिजे. तेव्हा हे नरहरी पुढे होणारे सद्गुरुराय त्यांनी सांगितलं की 1 नाही 2 पुत्र होईपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी 1 वर्ष थांबायचं ठरवलं. आणि आईला जुळी झालेली आहे. 2 पुत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी सद्गुरुराय 1386ला हे जुळं झालं. आणि मग ते त्या ठिकाणी निघाले. आणि निघाल्यानंतर सर्व गाव आक्रोश करायला लागलं, आई आक्रोश करायला लागली. आईला दृष्टांत दिला, पूर्वीचं स्वरूप श्रीपाद श्रीवल्लभाचं तिला पुन्हा त्या ठिकाणी दाखवलं. आणि आई आणि वडिलांनी निरोप देत असताना गावकरी देखील आर्त झाले. तेव्हा सांगितलं की चिंता करू नका, आजपासून 30 वर्षांनी मी पुन्हा तुमच्या गावामध्ये येईल आणि गावात आल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा दर्शन देईल. असं त्याने आश्वासन सर्व कारंजावासियांना आणि आपल्या आईवडिलांना दिलं. आणि मग ते त्या ठिकाणी निघाले. निघाल्यानंतर 2 वर्षपर्यंत काशी क्षेत्रामध्ये होते. कथाभाग खूप मोठा आहे आजचा, म्हणून बरोबर सांगावं लागेल, किंवा 10-1 मिनिट पुढे आपण जरा सगळ्यांनी कळस सोय करा. काशी क्षेत्रामध्ये यांची विद्वत्ता पाहून सर्व त्या ठिकाणचे विद्वान आहेत काशी क्षेत्रातले अत्यंत आनंदी झाले की हा कोणीतरी नरन हे नारायण. पण आता सगळ्या त्यांची विद्वत्ता पाहिल्यानंतर पूजा अर्चा करावी असं त्यांचं सगळं स्वरूप. पण त्यांनी संन्यास धर्म धारण केला पाहिजे. भगवान आदिशंकरांनी सांगितलेला संन्यास त्यांनी घेतला पाहिजे. पण यांचं ज्ञान एवढं आहे, कोणी सांगावं. मग त्यांच्यामध्ये कृष्ण सरस्वती नावाचे वृद्ध वयानी असे त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना सांगितलं की अहो यती महाराज, आपण तर अवतारी पुरुष आहात, कारक अवतार आहात, तुम्हाला सांगण्या इतपत आमचं ज्ञान नाही, पण तरी देखील संन्यास धर्म आपण घ्यावा. मग आता यांना गुरु कोण होईल, संन्यास दीक्षा कोण देईल. मग आता त्यातल्या त्यात त्यांनी ठरवलं की कृष्ण सरस्वती वृद्ध आहे आणि म्हणून वृद्धत्व म्हणजे प्रौढत्व म्हणून त्या अधिकाराने आपण त्यांना दीक्षा द्यायची.
ही इतिहासातली पहिली घटना आहे. एका गुरुला शिष्यानी गुरुत्वाची दीक्षा दिली. हे जे आहे हे त्याला कृष्ण सरस्वतींनी दिली. त्या ठिकाणी काही काळ तिथे राहिले आणि त्यांचं नाव मग ठेवलं नृसिंह सरस्वती. आता सध्या नरहरीचे नृसिंह सरस्वती झालेले आहेत. तिथून मग ते गंगासागर, प्रयाग असं करत करत अनेक त्यांचे शिष्य झालेले आहेत. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती वगैरे अशी सगळी शिष्यांची नावं आहे. हे सिद्ध देखील जे कथा सांगून राहिलेले आहेत ते देखील त्यांचे शिष्य त्याच्यामध्ये आहेत. असं करत करत पुन्हा एकदा 1386 साली सद्गुरुनाथ कारंजाला आलेले आहेत. कारंजाला 2 वर्षपर्यंत ते मुद्दाम त्या ठिकाणी राहिले. त्यांची बहीण होती रत्नाई. तिने सांगितलं की मला संन्यास दीक्षा द्या. तिला सांगितलं बाई, पूर्वजन्मामध्ये तुझे काही भोगायचे राहिलेले आहेत, त्याच्यामुळे मी तुला आत्ता संन्यास दीक्षा देत नाही. तू गाणगापूर क्षेत्रामध्ये जा आणि त्या ठिकाणी थांब. मी पुढे त्या ठिकाणी येतो आणि मग तुला संन्यास दीक्षा देईल. तोपर्यंत तुझा जो भोग आहे तो तुला गाणगापुराला भोगला पाहिजे. असं म्हणून ते आणि कारंजा क्षेत्रामधून निघालेले आहेत. सिद्ध आणि नामधारकाचा संवाद चालू आहे. दोघं जण अत्यंत आनंदी झालेले आहेत. सिद्ध म्हणायला लागले, माझ्यातला बोध समुद्र जागृत झाला. गुरुची करावी तितकी स्तुती कमीच आहे आणि मला असं वाटतं की भरभरून धबधबा वाहवा अशी मी स्तुती या ठिकाणी करतो आहे आणि तू देखील अत्यंत आर्त भावनेने ऐकतो. मी आणखी तुला कथा सांगतो. सद्गुरुनाथ आणखी कुठे पुढे गेले. सद्गुरुनाथ तिथून मग त्र्यंबकम गौतमी तटाला तटाकी यात्रा ज्याला म्हणतात ती त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. 1418चा हा काळ त्या ठिकाणी असल्यामुळे तिथे आणि एक भगवान नृसिंहाची पूजा करणारे माधव नावाचे, माधवारण्य नंतर ते जे आहेत ते फक्त नृसिंहाला ध्यान करायचे. एक दिवस त्यांच्या ध्यानामध्ये नृसिंह भगवान येत नव्हते तर कोणीतरी यतिपुरुष येत होता. ते पुन्हा पुन्हा डिस्टर्ब व्हायचे, पुन्हा पुन्हा पाहायचे माझ्या ध्यानामध्ये नृसिंह का येत नाही, हा माणूस का येऊन राहिला. आणि एक दिवस त्या तटाक यात्रेमध्ये या माधवाला भगवान नृसिंह सरस्वती भेटले आणि पाहतात तो ध्यानामध्ये येणार ते जे नृसिंहाच्या रूपामध्ये नृसिंह सरस्वती इथे येत होते ते मला साक्षात भेटलेले आहेत. या माधवाने साष्टांग दंडवत घातला. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रगटला. आणि मग हे माधव नावाचे माधवारण्य त्या ठिकाणी त्यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करलेलं आहे. असं करत करत अनेक शिष्य झाले. आणखी पुढे काय झालं, सिद्ध नामधारकाला सांगितलं की भगवान नृसिंह सरस्वती आता बासर नावाच्या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. आता बासर क्षेत्र सरस्वतीचं आहे. जे सरस्वती शारदेला त्या ठिकाणी जातात. गावामध्ये जर गेले तर नृसिंह सरस्वती ज्या ठिकाणी ज्यांचं वास्तव्य होतं तिथे एक दत्त मंदिर आहे. कारण म्हणजे ती मूर्तीचा जर आकार पाहिला तर ते नृसिंह सरस्वतींचाच आहे. काही जण आपल्यातले जाऊन आले तर त्या ठिकाणी आणि भगवान नृसिंह सरस्वतींचं वास्तव्य जवळच गोदा काठ आहे. गोदा गंगा म्हणतात. त्या गंगेवर ते जायचे. सद्गुरुनाथ गंगेवर ध्यानधारणा करत असताना एक दिवस एक विद्वान गृहस्थ आणि त्यांनी पोटाला गोटा बांधला मोठा आणि त्यांनी धपकन त्या गोदावरीमध्ये आणि उडी मारलेली आहे. गोदावरीचं पात्र आजही प्रचंड आहे. आत्ताही गेलो तर त्या काळात आणखीन असेल. धपकन आवाज आल्यानंतर सद्गुरुरायांनी सहज पाहिलं की बापरे, कोणीतरी उडी मारलेली आहे. त्यांचे शिष्य भक्त होते ते धावत गेले आणि त्याला नदीतून बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर सद्गुरुरायाजवळ आणलं. त्याला सावध केलं आणि विचारलं, बाबा का उडी मारली, आत्मसमर्पण आत्महत्या का करतो. त्याने सांगितलं की मी उदरव्यथेने आणि व्यथित आहे. आणि उदरव्यथा कशी आहे, मी जर काही खाल्लं इतकं पोट दुखते की मला गडबडा लोळावं लागते. एका अर्थाने अन्नाने लोकांना पुष्टी मिळते. उदरभरण मोहे जाणीचे यज्ञ कर्म अशी सगळ्यांची आराधना आहे आणि धारणा आहे. पण मी जर उदरभरण केलं तर ते पाप मला वाटते, म्हणून मला अन्न खावल्या जात नाही आणि अशा स्थितीत मी कृश झालेला आहे आणि म्हणून मला मरण्याची इच्छा आहे. मरणप्राय यातना मला होते म्हणून मी उडी मारली. त्यांनी सांगितलं, बाबा असं कशाला करतो, आत्महत्या करू नको. तितक्यात त्या बासर क्षेत्राचे ग्रामाधिकारी, त्यांचं नाव आहे सायमदेव. ही जी कथा गुरुचरित्र ज्याने लिहिलं सरस्वती गंगाधर त्यांचे हे पूर्वज, म्हणजे पहिलाच तुम्हाला काल सांगितलं सायमदेव, हे इथे नृसिंह सरस्वतींना भेटले. ते ग्रामाधिकारी म्हणजे ग्रामसेवक किंवा सीओ त्या बासर क्षेत्राचे ते त्या ठिकाणी आले
भगवान नृसिंह सरस्वतींनी त्यांना बोलावलं, इकडे या म्हणे. आत्महत्या हे करून राहिले, कारण ग्रामाधिकारी म्हणून ते तिथे उपस्थितच होते. काय झालं म्हणे, याला पोट शूळ आहे, मग आता काय करायचं. तर त्या सायम देवाला सांगितलं की घरी शाकपाक तयार करा आणि याला जेव घाला. त्याने सांगितलं याला जेव घातलं तर याला वेदना होतात आणि ते पाप मला लागेल, तुम्ही पाप मला कशाला करायला सांगता. त्याने सांगितलं तू स्वयंपाक कर, तयारी करा, मी येतो याच्यासोबत. आणि मग सायम देवाकडे शाकपाक तयार झाला तिथे आणि संकल्प सोडण्यात आला. आणि संकल्प सोडल्यानंतर हा अन्न ग्रहण करायला लागला. पोट शूळाने द्विज तडफडता. तर त्या ठिकाणी कळवळले मन का, कारण त्याच्यावर कळवळा आला. त्याला तथास्तु म्हटल्याबरोबर याने जेवण केल्याबरोबर याला अत्यंत आनंद झाला. अनेक वर्षानंतर जेवण झाल्यामुळे अत्यंत तृप्त झाला. तृप्ती झाली यावरी ढेकर, असा तृप्त तो झाला. आणि त्याची जी पोटशुळाची व्यथा होती ती देखील तिथे नष्ट झाली. हा ग्रामाधिकारी सायमदेव हा म्हटला नृसिंह सरस्वतींना, मला तुमच्यासोबत येऊ द्या, कारण मी ज्याचा ग्रामाधिकारी आहे हा राजा यवन राजा आहे आणि तो मला दरवर्षी त्रास देतो. आता मला त्याने बोलावलेलं आहे, मला त्याची भीती वाटून राहिलेली आहे, कदाचित तो माझा वध देखील करेल. पण सद्गुरुरायांनी ते संकट त्याचं हरण केलेलं आहे. आणि सायम देवाला सांगितलं की सध्या तू थांब जरा, आता नको, नंतर मी तुला बोलावतो, सध्या तू हेच काम कर, यवनाकडून तुला आता भीती नाही. आणि असं म्हणून भगवान नृसिंह सरस्वतींनी त्यांच्या सर्व शिष्यांना सांगितलं की तुम्ही श्रीशैलमला त्या ठिकाणी जा, मी बहुधा धान्य नाम संवत्सरामध्ये त्या ठिकाणी येईल, आत्ता तुम्ही जा आणि मी गुप्त रूपाने आणखी कुठेतरी जाईल. हा सिद्ध आणि नामधारकाचा संवाद त्या ठिकाणी चालू आहे. आणि तो संवाद चालू असतानाच नामधारक म्हटलं की का हो गुरु महाराज आणखी कुठे गेले, ते जर गुप्त रूपाने आणखी काही ठिकाणी गेले तर त्यांच्यासोबत कोण होतं. सिद्धांनी सांगितलं मी होतो त्यांच्यासोबत. आणि ते तिथून नंतर आणि परळी वैजनाथ या ठिकाणी आलेले आहेत. आपलं जे परळी वैजनाथ आहे तिथे देखील भगवान 1420 साली तिथे राहिले. आणि तिथून मग 1421ला भिल्लवडी नावाच्या गावामध्ये आलेले आहेत. त्याला औदुंबर क्षेत्र म्हणतात. आजही त्या ठिकाणी कृष्णा नदी आहे आणि त्या कृष्णा नदीच्या ऐल तीरावर भुवनेश्वरीचं मंदिर आहे. आणि पैल तीरावर औदुंबर क्षेत्र जिथे नृसिंह सरस्वती आहे ते क्षेत्र अत्यंत सुंदर जंगलामध्ये त्या काळामध्ये. आणि दत्ताचा देखील कायम निवास या ठिकाणी असतो. ओघामध्ये आलो म्हणून सांगतो, इथे ज्या पादुका आहेत त्या अशा निर्गुण पादुका सारख्या, परंतु त्यांचं नाव आहे विमल पादुका. कारंजाच्या पादुका निर्गुण पादुका, कुरवपूरच्या पादुका श्रीपाद श्रीवल्लभ पादुका, आणि आता औदुंबरच्या पादुका हिला विमल पादुका म्हणतात. हे क्षेत्र असं आहे सिद्ध योगी तिथे राहतात. म्हणजे नरसोबाच्या वाडीला कमी राहत असतील पण गुप्त रूपाने तिथे राहतात. तिथे जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराज यांना मलंग वेशामध्ये दत्तानी दर्शन दिलेले आहे. तर ती कथा आता आज सांगण्याची काही प्रयोजन नाही, परंतु हे औदुंबर क्षेत्र आहे. आणि या ठिकाणी ती कथा घडलेली एक करवीर क्षेत्रातला म्हणजे कोल्हापूरचा एक मंदमती, आणि त्याला असं वाटलं की बापरे मी खायला काळ भुईला भार, आत्महत्या करायच्या इरादाने तो त्या कृष्णा काठावून चालायला लागला. चालत असताना आत्महत्या सोपी नाहीये, त्याला पण डेअरिंग लागते. मग तो असा चालत 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 घेत असताना या भिल्लवडी भिल्ल लोक राहायचे म्हणून तिथे आला. तिथे भुवनेश्वरीचं मंदिर आहे. रात्री मुक्काम केला पण अत्यंत त्रासून गेला की मी इतका मंदमती आहे, मला काहीच येत नाही. आणि म्हणून त्यांनी त्या देवीच्या हातातली तलवार बाहेर काढली आणि आपली जिव्हा म्हणजे जीभ कापून देवीच्या चरणावर अर्पण केली. देवीने त्याला दृष्टांत दिला की बाबा माझ्याकडे नको, पहिलं तीरावर जा, त्या ठिकाणी सद्गुरू आहे, त्यांचं दर्शन कर आणि मग तुझ्यावर कृपेचा वर्षाव होईल. आणि मग हा पोहत पोहत त्या नदीतून, कृष्णाकाठ मोठा आहे, काही जण आपले भुवनेश्वरीला देखील जाऊन आले, तर त्या भुवनेश्वरीला असं फिरून जावं लागते. हा पोहत पोहत गेला, सद्गुरुरायांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर सद्गुरूंची कृपा त्याच्यावर झाली आणि त्याला दिव्य अशा पद्धतीची जिव्हा प्राप्त झाली, सरस्वतीची त्याच्यावर आणि कृपा झाली. आणि मग ते वाचस्पतीशी करी प्रबंध होणार असं स्वरूप त्याला त्या ठिकाणी दिव्य प्राप्त झालं. या ठिकाणी औदुंबर क्षेत्रामध्ये भगवान नृसिंह सरस्वतींनी चातुर्मास केलेला आहे. 1 वर्षपर्यंत तिथून ते थांबले. आणि मग 1422 साली नरसोबाच्या वाडीला आलेले आहेत. नरसोबाच्या वाडीला ते 12 वर्षपर्यंत थांबले. एक तप ज्याला म्हणतात
तिथे, आणि म्हणून दत्ताची राजधानी असं या नरसोबाच्या वाडीला म्हटलेलं आहे. कृष्णा पंचगंगेचा संगम, आणि याच परिसरामध्ये नृसिंह सरस्वती 12 वर्षपर्यंत आणि भरपूर दृष्टांत त्या ठिकाणी त्यांचे आहेत. हे जे मंदिर आहे, तुम्ही जर गेले असाल तर हे जे नृसिंह सरस्वतींचं नरसोबाच्या वाडीचं मंदिर आहे, त्याला कळस नाहीये, ते एका मशिदीसारखं वाटते. ते कारण आहे की तो जो धोबी होता तो बिदरला जन्माला आला, विजापूरला. त्याच्या मुलीला अंध होती, तिला डोळे यांनी दिले, त्याला दृष्टांत दिला की तू पूर्वजन्मीचा रजक आहे. ते त्याला आठवलं आणि त्याने सद्गुरूंची सेवा म्हणून हे मंदिर त्या काळामध्ये आणि बांधलेलं आहे. आणि ते मंदिर बांधून त्याचा स्वरूप नंतर जीर्णोद्धार झाले असतील तरी ते तशाच स्वरूपामध्ये आहे. तुम्ही गेल्यानंतर दुरून या अँगलनी जरा पहा, मग तुमच्या लक्षात येईल की हा जो रजक आहे त्याने हे मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. तिथे पंचगंगा, त्या पंचगंगा 5 नद्या आहेत. त्याच्यामध्ये शिवा नावाची नदी आहे, भद्रा नावाची नदी आहे, भोगावती नावाची नदी आहे, कुंभी नावाची नदी आहे आणि सरस्वती नावाची नदी आहे. इथेच एक प्रयाग नावाचं क्षेत्र आहे आणि या प्रयागच्या समोर अमरापूर नावाचं क्षेत्र आहे. एक तेवढी कथा तुम्हाला सांगतो आणि आजचा भाग या ठिकाणी थांबवतो. सिद्ध आणि नामधारकाचा संवाद सुरू आहे. सिद्ध नामधारकाला म्हणाले की बाबा या कथा अत्यंत आनंदाने मी तुला सांगतोय. त्या नामधारक म्हटले की आणखी सांगा ना कथा, आणखी चमत्कार मला ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा भगवान दत्तात्रयाच्या राजधानी परिसरामध्ये नृसिंहवाडी, तेव्हा त्याचं नाव नव्हतं नरसोबाची वाडीचं, ते आत्ता झालं. त्या ठिकाणी अमरापूर, प्रयाग अशी त्या परिसरातली या गावांची नावं होती. जंगलामध्ये हे होते त्या पंचगंगेच्या तीरावर. आणि असं असताना अमरापूर क्षेत्रामध्ये सद्गुरुनाथ रोज जायचे, भिक्षा मागायचे. असं एका घरी जात असताना त्या घराचा व्यवसाय म्हणजे त्यांच्या घरामध्ये एक सुंदर घेवड्याचा वेल होता आणि तो इतका बहरलेला होता अंगणामध्ये. त्याचंच सगळं, आता आपण मॅट्रिन टाकतो वरती काहीतरी ते हिरवी नेट वगैरे टाकतो, त्या काळात नेट वगैरे टाकायची गरजच नाही. हा वेल पूर्ण होता आणि त्या घेवड्याच्या शेंगा विकून हा उदरनिर्वाह तो सज्जन भक्त करायचा. सद्गुरुराय रोज त्याच्या घरी भिक्षा मागायला यायचे. एक दिवस भिक्षा मागल्यानंतर तिथे कुऱ्हाड पडलेली होती. सद्गुरुरायांनी भिक्षा घेतली आणि ती कुऱ्हाड घेऊन तो घेवड्याचा वेल मुळासकट तिथून छाटून टाकला. सद्गुरुराय निघून गेले. हे त्याच्या पत्नीने पाहिलं आणि ती रागवायला लागली की का हो, आपला उदरनिर्वाह या घेवड्याच्या वेलावर आहे. आणि या सद्गुरुरायांनी आपण त्यांना रोज या यतिपुरुषाला भिक्षा वाढतो आणि मग त्याने आपला उदरनिर्वाहच कमी केला, एका अर्थाने आपल्या पोटावर पाय दिला. आपण त्याला भिक्षा वाढतो आणि त्याने आपल्या पोटाचाच प्रश्न संपवला. आता काय करावं? तिथे नवरा त्याची भक्ती त्याच्यावर होती. त्या सज्जन गृहस्थांनी सांगितलं की जाऊ दे ना, आता त्यांच्या मनामध्ये काही असेल, आपण दुसरा काही व्यवसाय करू. असं म्हणून काही दिवस गेल्यावर तो वेल वाळून गेला. मग आता तो उपटून दुसरा काहीतरी लावू आपण, म्हणून त्याने तो वेल काढून टाकला आणि ते मूळ जे होतं ते काढण्यासाठी त्याने कुदळ फावडं आणलं आणि तो खोदायला लागला. खोदायला लागल्याबरोबर त्या मुळाच्या त्या वेलाच्या मुळाशी खटकन असा आवाज आला आणि पाहतो तर त्याच्यामध्ये सुवर्णाने भरलेला हंडा त्याला प्राप्त झालेला आहे. आणि नंतर तो या लोकात सुख भोगून अंतिम मोक्ष पदाला प्राप्त झालेला आहे. असे हे सद्गुरू नृसिंह सरस्वती नरसोबाच्या वाडीला सध्या त्यांचा मुक्काम आहे. 12 वर्षपर्यंत त्या ठिकाणी आहेत. हे सिद्ध त्यांच्या सोबत आहेत. हे सिद्ध नामधारकाला सांगून राहिलेले आहे. अशी सगळी कथा सिद्ध नामधारकाला सांगतात. नामधारक अत्यंत आनंदाने या सगळ्या कथा ऐकतो आहे. आणि नामधारक म्हटला की अहो, जशी एखादी तहान लागल्यानंतर व्याकुळ माणूस होते, भूक लागल्यानंतर माणूस व्याकुळ होतो की कधी मला मिळते, किती किती मिळते, असं जे आहे. आणि जर गरम पक्वान्नाचं ताट तयार असेल आणि जर ते खाण्यासाठी वेळ असेल थोडाफार, तर त्याचा जो नुसता सुवास येतो तरी देखील पित्त खवळते, भूक खवळते आणि किती खाऊ कसा खाऊ अशी माणसाची इच्छा होते. तसं मला झालेलं आहे. तेव्हा आणखी कथा, मला किती खाऊ असं त्या ठिकाणी मला झालेलं आहे. काय करावं? त्याने सांगितलं की बाबा, मला देखील खूप सांगण्याची इच्छा आहे, परंतु वेळेचं बंधन आहे. आणि आजचे अध्याय या ठिकाणी संपलेले असल्यामुळे आता सद्गुरुरायांची पुढची जी कृपा वर्षावाची सगळी कथा आहे
ती मी तुला उद्या सांगतो. सिद्ध आणि नामधारक त्या ठिकाणी त्या सुंदर अशा आणि औदुंबर वृक्षाखाली आणि बसलेले आहेत, त्या अश्वत्थ वृक्षाखाली बसलेले आहेत आणि अत्यंत आर्त भावनेने सद्गुरुरायांचं ध्यान करतायत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज.